याबरोबर गरमागरम भात. क्या बात है. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण आपल्या किचनमध्ये नेहमी जे पारंपरिक पदार्थ असतात त्यांना पुन्हा नव्याने तुमच्यासमोर आणत असतो. आणि आज तुमच्या स्वागताबरोबर एका व्यक्तीचं अजून स्वागत करायचं आहे. नव्याने आपल्या किचनमध्ये रुजू झालेली गायत्री. आज आपल्याला गायत्री या, स्वागत तुमचं. आणि आमचे प्रेक्षक लोकसुद्धा तुमचं स्वागत करतायत. तुम्ही बेसिकली फूडी आहात. हो. हां. आणि कधीपासून तुम्हाला जेवण बनवायची आवड आहे? वयाच्या 10व्या वर्षापासून. क्या बात आहे. तर वयाच्या 10व्या वर्षीपासून यांना जेवणामध्ये खूप रुची आहे. काय काय बनवलं त्यांनी आतापर्यंत? काय काय आवडतं तुम्हाला? मला सर गोड अजिबात आवडत नाही. बनवायला खूप आवडतं बनवायला कोण? आणि खायला चटपटीत. चालेल, मग आमच्यासाठी काय बनवाल? तुमच्यासाठी तुरीचं कढण. नाही, ते मी बनवतोय. तुमच्या घरी आल्यावर काय बनवा? माझ्यासाठी स्पेशल तुम्ही जर घरी आलात तर मी तुम्हाला सावजी पोहे पहिल्यांदा खाऊ घालणार. क्या बात आहे. ज्याच्यामध्ये चण्याचा रस्सा नसणार, हां, पण फील पूर्ण सावली. सावजीचा. चालेल. तर तुमचं या किचनमध्ये स्वागत. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करू. ओके. थँक्यू. हो. तर या होत्या गायत्री, आमच्या बॅक किचन आता सांभाळणार आहेत. तर आपण बनवणार घुगऱ्यांचं कढण. घुगऱ्या म्हणजे तुरीच्या डाळीचा जो, म्हणजे डाळ व्हायच्या आधी सालासकटचा जो भाग असतो त्या स्वच्छ धुवून घेतल्या. आणि ह्याला आता आपल्याला भांड्यात शिजवून घ्यायचं आहे. आता हे जे प्रकरण आहे घुगऱ्या, तर याचं लाल पाणी निघेल. तर पहिलं पाणी जे लाल निघेल ते काढून टाकायचं. मग पुन्हा फ्रेश पाणी टाकून मग पदार्थ बनवायचा. पण या घुगऱ्या मिळतात कुठे? तर या किराणाच्या दुकानामध्ये मिळतात. घुगऱ्या म्हणजेच तुरीची डाळ असते न सोललेली. आता यामध्ये आपल्याला पुन्हा फ्रेश पाणी घालायचं आहे. आता याला परत छान शिजवून घेऊ. आता आपल्याला हे वापरायचं आहे, वरचा भाग. आणि आता ह्या ज्या घुगऱ्या उरल्यात याची तुम्ही काही उसळ बनवू शकता किंवा दुसऱ्या कुठे वडे बनवू शकता, काही पण. आणि हे कढण बनवताना आपण यामध्ये तूप घेतलेलं आहे, जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कांदा फक्त याचं पाणी जाईस्तोवर आपल्याला करायचं, खूप जास्त करायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालू टोमॅटो, आणि हे कढण. आलं किसलेलं देशील. चवीनुसार मीठ, थोडी साखर, आणि यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा. क्या बात आहे. याला छान उकळी आल्यानंतर आपण थोडंसं किसलेलं आलं यामध्ये घालू. एक चमचाभर ओल्या नारळाचा किस, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि याच्याबरोबर पाहिजे गरम गरम भात. चला सर्व करू आपण. याबरोबर गरमागरम भात. क्या बात है.
आता छान गरमागरम भात मला छान मिळाला आहे. खाली मूछ आहे का रे? छान सुवास आहे याला. आणि त्यावर हे कढण. साजूक तूप नसेल तर मजा येणारच नाही. क्या बात आहे. अप्रतिम चव. आणि रोजचं वरण भात याच्याशिवाय काहीतरी वेगळं खायचं असेल तर हे नक्की करा. आणि केल्यानंतर माझी आठवण करायला विसरू नका. आणि माझ्या आठवणीबरोबर इथल्या चेतनची पण आठवण करा, कारण या कामामध्ये सहभाग त्याचासुद्धा असतो. पाहत राहा मस्त रेसिपीज.